करमाळा तालुक्यात रविवारी 14 सप्टेंबरला रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। विशेषतः कोर्टी परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। अनेक वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते वाहून गेले असून ओढ्यांना पूर आल्याने दळणवळण ठप्प झाले। घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या वस्तू व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले। शेतातील कांदा, उडीद, मूग, तूर, मका, बाजरी, केळी तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। काढणीस आलेली पिके पूर्णपणे बाधित झाली आहेत। करमाळ्याहून कोर्टीकडे जाणारा रस्ता तसेच पोंदवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक अनेक काळ बंद होती। हिसरे पुलाचे काम 2 वर्षांपासून रखडले असल्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे। पाणी पुलावरून वाहत असल्याने रस्ता रात्रभर बंद राहिला। दुपारनंतर रस्ता अंशतः सुरू झाला तरीही धोका पत्करून वाहतूक सुरू झाली आहे। नक्की कसरत असतोय। तहसीलदार शिल्पा ठोकरे यांनी पावसाने बाधित भागाची पाहणी केली। त्या म्हणाल्या, शेती पिकांचे पंचनामे तातडीने सुरू होतील। नागरिकांनी सतर्क राहावे आणि खबरदारी घ्यावी। शाळांना सुट्टीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। दरम्यान आमदार नारायण आबा पाटील यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली। ते म्हणाले, नुकसानीबाबत नागरिकांनी थेट महसूल विभागाशी संपर्क साधावा। यावं लागते का?